मित्रांनो, हा प्रश्न बघा आता. 10 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळातील एक जीवा 12 सेंटीमीटर लांबीची आहे. तर त्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर किती? आपल्याला वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे, जीवा दिलेला आहे आणि त्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर विचारलेले आहे. आपण याला थोडक्यात डायग्राम काढून समजून घेऊ. आपल्याला दिलेलं आहे एक वर्तुळ दिलेलं आहे. त्या वर्तुळाची एक जीवा सांगितली आहे जी की 12 सेंटीमीटरची आहे. टोटल 12 सेंटीमीटर आणि वर्तुळ केंद्रापासून जी त्रिज्या आहे ती त्रिज्या सांगितलेली आहे. वर्तुळ केंद्रापासून जी त्रिज्या आहे ती सांगितली आहे 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर. इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी आपण त्रिज्या अशी पण मांडू शकतो, राईट. हे पण अंतर किती झालं? 10 सेंटीमीटर असतो. सेंटर पासून जे जीवेच्या टोकापर्यंत जो अंतर असतं ते त्या वर्तुळाची त्रिज्या असते. इथून मी एक सरळ लाईन काढली जी की काटकोनात छेदते खाल्ल्या रेषेला. आता ही रेषा 6 सेंटीमीटर बनेल, ही रेषा 6 सेंटीमीटर बनेल. आता माझ्याकडं विचारण्यात काय आलंय? वर्तुळ केंद्रापासून अंतर किती? वर्तुळ केंद्रापासून ह्या जीवेचं अंतर विचारण्यात आले. हे अंतर आपल्याला काढायचं आहे. आपण ह्याला नेमिंग कन्व्हेन्शन घेऊ. इथं ए घेऊ, इथं बी घेऊ, इथं सी घेऊ. आता आपल्या लक्षात येते की माझ्याकडे काटकोन त्रिकोण आहे, त्याच्या दोन बाजू मला माहित आहेत म्हटल्यानंतर लगेच आपण पायथागोरस थेरमकडे जाऊ. पायथागोरसने काय सांगितलं की जो कर्ण वर्ग आहे म्हणजेच एसीचा वर्ग, डायग्राम मध्ये एसीचा वर्ग बरोबर एक बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजे ए बी वर्ग अधिक बीसी वर्ग. एसीचा वर्ग आपल्याला माहित आहे, एसीचा वर्ग 10चा वर्ग 100 येणार इज इक्वल टू बरोबर एबीचा वर्ग किती आहे? एबी आपल्याला माहित नाही, एबी आपल्याला काढायचे आहे, प्लस बीसीचा वर्ग. बीसी आपल्याकडे आहे 6 सेंटीमीटर, 6चा वर्ग म्हणजे 36 आला. आता 100 वजा 36 जर केलं आपण तर आपल्याकडे एबीचा वर्ग आला. आपल्या लक्षात येतं 100 वजा 36 केलं तर याचं उत्तर येतं 64. म्हणजे 64 हा एबीचा वर्ग आहे. दोन्ही बाजू जर वर्गमूळ घेतला आपण तर एबी इज इक्वल टू 8 येईल. हेच याचा आन्सर असणार आहे 8 सेंटीमीटर. तर वर्तुळ केंद्रापासून जीवेपर्यंतचं जे अंतर आहे ते 8 सेंटीमीटर आहे.